ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। तर समाजात दरी निर्माण करण्याचा हा प्रयत्न, धर्माधर्मात आग लावून त्यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे। विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका। दबावानंतर सुद्धा जयंत पाटील पक्ष सोडायला तयार नसल्यानं त्यांचा बाप काढण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। सांगलीसह नागपुरात जयंत पाटील समर्थक पडळकरांविरोधात आक्रमक, सांगलीमध्ये रास्ता रोको, आक्रमक कार्यकर्त्यांनी टायरही जाळले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण, मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं सुद्धा उद्घाटन करणार। एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश। अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पामुळे 2 महत्त्वाची शहरं जोडली जाणार, प्रकल्पातील घणसोली ते शिळफाटा बोगद्याचा आज ब्रेक थ्रू कार्यक्रम। येऊन दाखवा, परत कसे जाता बघतो, संजय राऊतांचं राजेश मोरेंना आव्हान, तर राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू, राजेश मोरेंनी दिला होता इशारा। मंत्रिमंडळात भूमिका मांडून भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करून घ्यावा, भुजबळ बाहेर का बोलतात, मंत्रिमंडळात का बोलत नाहीत, वडेट्टीवारांची टीका। ठाकरेंची सेना आजपासून पुण्यामध्ये मनसेसोबत बोलणार, वसंत मोरेंची माहिती, तर 100च्या खाली एकही नगरसेवक नको, मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याची भाजपच्या नगरसेवकाची माहिती, वसंत मोरेंचा दावा। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान, तर गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंनी दिला होता इशारा। उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार, 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार, मुंबईतील स्टील महाकुंभ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नाहक बळी, रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत 5 तास अडकल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत, गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी, तर शिवेंद्रराजे भोसले, भुजबळ, कोकाटेंसह दादा भुसे आणि उदय सामंत सुद्धा समिती। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी, ठाण्यातील कोपरी, मुंबईतील कांजूरमार्ग आणि मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीत हे आदेश लागू। मोनो आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, दुरुस्तीसह नवीन CBCT यंत्रणा कार्यान्वित करणार। झोपडपट्टी पुनर्वसनात मिळालेली घरं 5 वर्षात विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे SRAला निर्देश। EPFO कडून पासबुक लाईट फीचर उपलब्ध, पासबुक थेट पोर्टलवर पाहता येणार, एकाच क्लिकवर एकाच लॉगिनद्वारे खात्याची सगळी माहिती मिळणार। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी। बर्फाच्या दरात टनामागे 65 रुपयांची वाढ, 1 ऑक्टोबरपासून दर होणार लागू, ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय। ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातर्फे होमबाउंड चित्रपट पाठवला जाणार, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म गटात या चित्रपटाची निवड। पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातनं अटक, प्रफुल्ल साळुंखे धुळ्यातनं अटकेत, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर मात्र अद्यापही फरार। बुलढाण्यातील अमोना गावकऱ्यांचा 30 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, आठवड्याभरात निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेणार, गावकरी आता आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, शेतातील पिकंही जमीनदोस्त।
नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे 4014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 3,81,67,000ची जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.